नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातले उच्चपदस्थ अधिकारी गौर म्हणून जे आहेत, त्यांनी जे उच्चार काश्मीरच्या बाबतीतली की काश्मीर हा भारतासाठी महत्त्वाचा भाग आहे, इम्पॉर्टंट असा शब्द आहे तो, त्याच्यावरून 2-3 दिवसापासून एक धिंगाणा हे जे सगळे लेबरांडू आहेत त्यांनी घालायला सुरुवात केलेली आहे. अडचण कशी माहिती का, की जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष आपल्या देशाच्या विरोधामध्ये, मोदीच्या विरोधामध्ये छोटं मोठं काहीतरी बोलले किंवा त्यांच्या बोलण्याचा तसा अर्थ काढता आला की लगे ह्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि ते हे अर्थ घेऊन त्याच्यावरती सगळे घेऊन नाचत बसतात. आता उलट जेव्हा अमेरिकेचा परराष्ट्र खात्यातला मंत्री दर्जाचा सचिव किंवा तो जो सगळा अधिकारी आहे, तो जेव्हा काश्मीरमध्ये जातो आहे, मुख्यमंत्र्याला तिथला भेटतो आहे आणि हे सगळं करून ते काही केंद्र सरकारच्या विरोधात वगैरे बोलत आहेत असं नाही. उलट ते काश्मीर हा फक्त भारताचा अविभाज्य भाग आहे असं तर न म्हणता महत्त्वाचा कसा भाग आहे असं म्हणून जी एक झणझणीत चपराक ह्या सगळ्या लेबरांडूंना मारतात किंवा त्यांना त्यांचं जे उट्ट चायनाशी काढायचं असतं त्यालाही मारून घेतात. पाकिस्तानच्या बद्दलचं काय धिंगाणे त्यांचं त्यांनाच माहीत. पण ह्या सगळ्यांना परस्पर एक चपराक म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही पातळीवरती बसून देतात. मुद्दा काय चाललाय तुम्ही जरा लक्षात घ्या. पहलगामचा हल्ला मागच्या वर्षी झाल्याच्या नंतर एक फार मोठा झटका 21, 22, 23 म्हणजे कोरोनाच्या नंतर की पुन्हा पर्यटन पहिल्यासारखं सुरू झालं होतं. 2022 मध्ये तर मी स्वतः आम्ही एक 15-16 जणांची टीम काश्मीरला गेलो होतो आणि त्यावेळेस जेव्हा तिथलं वातावरण बघितलं चकित व्हावं असं वातावरण होतं. पर्यटनाचा व्यवसाय पूर्णपणे जोरात आलेला होता. 2000 मला वाटतं 24ची तर असं प्रसंग झालेला आहे की ते 3-3.5 महिने प्रत्येक हॉटेल बुक व्हावं. इतकंच नाही, होमस्टे म्हणून त्या ठिकाणी जे जे नोंदणीकृत होते, माहीत नसलेलं तर जाऊच द्या, ते पण सगळे हाऊसफुल कसे झाले ही माहिती स्वतः जितेंद्र सिंग म्हणून तेव्हाचे गृहराज्यमंत्री, आता त्यांची पोस्ट मला माहीत नाही नेमकी, मंत्रिमंडळात आहेत ते, त्यांनी प्रत्यक्ष लोकसभेमध्ये हे सांगितलेलं होतं की पर्यटनाचा व्यवसाय इतका वाढलेला आहे की हॉटेल तर बुक झालेच होते, पण होमस्टेच्या नावाखाली ज्यांनी नोंदणी केली होती ते पण हाऊसफुल झाले होते. याच्याशिवाय लोक कुठं कोणाकडे ओळखी पाळखीनं संबंधाने ऑनलाईन बुकिंग करून राहिले पता नाही. इतकं सगळं झालं. त्या सगळ्याला वाटलं होतं की पहलगाममुळे काहीतरी धक्का बसू शकेल, पण तातडीनं परिस्थिती सुधारली. पहलगामच्या सगळ्या ह्याच्यानंतर सुद्धा तिथल्याही लोकांना आपण कळत नकळतपणे जे काही अतिरेक्यांना मदत करतो ते सगळं कसं चूक आहे हे लक्षात आलं आणि त्यांनी पण कोर्स करेक्शन करावं. त्यातले जे शहाणे आहेत ते आजही जे पागल आहेत ते पागलपणा करतात, मी त्यांच्याबद्दल काही बोलत. काश्मीरच्या नेत्यांनी आता हे साक्षात्कार झाला आहे की हे काही खरं नाही, आपल्याला काही कायमस्वरूपी भारतविरोधी भूमिका घेऊन चालणार नाही. त्यांचं राहू द्या बाजूला. अमेरिकेचा उच्चपदस्थ एक अधिकारी परराष्ट्र खात्यातला आपल्याकडे येऊन काश्मीर हा महत्त्वाचा भाग म्हणतो आहे, त्याचं कारण लक्षात घ्या. गेल्या 4 वर्षांमध्ये 2005 वर्षामध्ये 22, 23, 24, 25 आणि 26 सलग 5 वर्ष आहेत की ज्या वेळेस तिथल्या पर्यटन व्यवसायाने आश्चर्यकारक अशी जी काही झेप घेतलेली आहे, त्याच्यामुळे जगभरातल्या सगळ्या व्यावसायिकांचं लक्ष तिकडे वळलेलं आहे. 370 हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी जमीन खरेदी करणं आणि त्या ठिकाणी मोठ्या आस्थापना उभ्या करणं ही गोष्ट काय आता अवघड राहिली नाही जशी आधी अडथळा होता. तो मनुष्यबळाच्या बाबतीमध्ये जे आधी तिथल्या मनुष्यबळावरती विश्वास नव्हता किंवा ते करतील की नाही असं वाटत होतं किंवा आतूनही कुठेतरी अतिरेक्यांशी मिळालेले आहेत आणि यांचा वेगळाच अजेंडा चालू आहे असा जो सगळा एक शंका म्हणा, आरोप म्हणा, पण ते सगळं दूर होऊन तिथल्याच मनुष्यबळानं गेल्या 5 वर्षामध्ये पर्यटनासाठी जे करून दाखवले तेही चकित करणार आहे. तिथले तरुण मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक करून किती रुपये मिळणार आहे, त्याच्यापेक्षा अधिकृतरित्या तुम्हाला हक्कानं आणि पुन्हा प्रतिष्ठा मिळावी असे पैसे मिळायला लागलेत. उठं दगडफेकीचे 400-500 रुपये मिळण्याच्या पेक्षा, आणि तेही कधी मिळतील असं काही माहिती नाही. इथं तुम्हाला 1000 रुपये जर नियमितपणे मिळणार असतील तर तो माणूस कशाला दगडफेकीकडे देईल तरुण पोरग. 2022ला आम्ही गेलो होतो तेव्हा काही तरुणांशी तिथल्या व्यवसाय करणाऱ्या बोलल्याच्यानंतर त्यांचं एक फार स्पष्टपणे चित्र समोर आलेलं होतं. त्यांचा आरोप असा होता की आधी असं व्हायचं की जरी पैसे आले तरी नेत्यांच्या पातळीवरती ते जिरायचे, खालपर्यंत पोहोचायचे नाही. हे कोणी सांगत नाही की तिथली निवडणूक व्हायच्या आधी म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी 370 हटायच्या आधीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायत पातळीवरती
मग वेगवेगळ्या शासकीय योजनांचे पैसे डायरेक्ट पाठवले गेले. त्या ठिकाणी काम करण्यासाठी स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला पुढाकार म्हणजे त्याला कामं दिल्या गेली. त्याचा सगळ्यात सकारात्मक परिणाम असा झाला की जवळपास 4,000 अशा खेडी म्हणा किंवा ते महत्त्वाच्या तिथल्या ग्रामपंचायत म्हणा, 4 का 5 हजाराचा तो आकडा आहे, त्यांच्यापर्यंत जे एक मनुष्यबळ होतं, तुमच्या गावातली एक शाळा बांधायची आणि दुसरा एखादा कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर येऊन ते काहीतरी बांधतोय, थातूर मारतोय, त्याच्यातून पैसे खातोय मग ते नंतर काही दिवसानंतर कोसळणार, ही शक्यता नव्हती. कारण की त्या तिथल्या काम करणाऱ्याला खूप वर्षानंतर गावात काही काम होते, आपलीच पोरं शिकणार आहेत आणि तो त्याच्यावेळेस शक्यतो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करेल शक्यता कमी आहे. आणि त्याचे परिणाम असे दिसले की फार मोठ्या प्रमाणात अगदी तळागाळातलं जे सगळं मनुष्यबळ होतं, जे विरोधात होतं, ते बाजूनं आलं असेल की नाही मी काही सांगू शकत नाही. प्रत्यक्ष आकड्यामधून काही काश्मीर भागामध्ये भाजपला काही वेगळा फायदा झाला असं दिसलेलं नाही. जम्मूमध्ये झाला, मोठ्या प्रमाणामध्ये जम्मूमध्ये तो फायदा झालेला दिसून आला. आता हे जे झालेलं आहे त्याचा दुसरा एक पुढचा परिणाम हा झाला, पर्यटन वाढल्याच्या नंतर अगदी ग्रामीण पातळीवरती छोट्या छोट्या गावापर्यंत सुद्धा ह्याचं लोन पोहोचलं आणि तिथल्या जो 10वी 12वी पास नापास किंवा किमान शिकलेला आहे, बाकीचं काही करू शकतो असं नाही, अशा तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. लडाखमधला तर एक असं आहे की त्या ठिकाणी काही जिथं अतिशय दुर्गम भाग आहे, पाठीवरती सामान घेऊन जावं लागतं, ते त्यांच्याकडचे जे खेचरसारखं जे आहे ते पण तिथे जात नाही आणि सैन्यासाठी काम करणारे असे काही तरुण आहेत. म्हणजे अक्षरशः परिस्थिती अशी आहे की ती मुलं बर्फाळ सगळ्या काळामध्ये, शीत काळामध्ये दुसरं काही काम नसतं, उद्योगधंदा नसतो, जे काही मिळेल ते मिलिटरीला सप्लाय करायचं काम ती पोरं करतात स्वतःच्या पाठीवरती ते घेऊन. त्याच्यातला धोका एक असतो की त्या ज्याला म्हणतं स्नेक बाईट असा शब्द आहे, तर त्या बर्फाच्या अतिशय थंडीच्या आणि त्याच्या ह्याच्यामुळे मृत्यू येऊ शकतो, तुम्ही दरीत कोसळू शकता, हे पण त्यांनी गृहीत धरलेलं आहे. बाकीचं काही जगण्याच्या पेक्षा हे जे काही सैन्याच्या कामासाठीचे छोटे मोठे पैसे मिळतात ते परवडतं, कारण दुसरं काहीच करायला नाही. या सगळ्याचा परिणाम आता असा दिसतो आहे की व्यवसाय फार मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये वाढीस लागले. गौर यांचं विधान काश्मीर हा भारतासाठी महत्त्वाचा भाग आहे इतकं सोपं नाही आहे. तो व्यवसायासाठी, जगभराच्या व्यवसायासाठी महत्त्वाचा भाग बनत चाललेला. आणि ज्या ठिकाणी व्यापार वाढतो, ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या कारवाया होतात, त्या ठिकाणी युद्ध होत नाहीत. लक्षात घ्या तुम्ही. सरळ साधा नियम आहे. अगदी आत्ताचं सगळं जे होर्मुझ बंदराचं सगळी बोंब चालू होती, कशामुळे थंड पडलं होते? त्याच्यातला एक सगळ्यात मोठा घटक व्यापार आहे, जागतिक व्यापार आहे. पुन्हा कुठल्या 2 देशांना भांडण करायचे ते त्यांचा मुद्दा आहे. सगळं जग आता ह्या मुद्द्यावरती येऊन थांबलेलं आहे की आता आपल्याला व्यापाराचा आड जर काही येणार असेल त्याच्यासाठी तडजोड नाही करायची. आणि ही आताची गोष्ट नाही आहे, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरची गोष्ट ही. 1945 नंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTOची स्थापना कशासाठी झाली? की आता युद्ध होणे नाही, युद्धाचं नुकसान सगळ्यांचंच होतं हा साक्षात्कार जसं सम्राट अशोकाला झाला होता, अहिल्याबाई होळकरांना झाला होता की युद्ध विजेत्याला फायद्याचं नसतं, म्हणून युद्ध कसं होणार नाही हे पाहिलं पाहिजे. हे चित्र दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जागतिक पातळीवरती प्रकर्षानं समोर आलं आणि त्याचे परिणाम म्हणून WTOची स्थापना झाली. 40-45 वर्ष चर्चेच्या फेऱ्यान वगैरे सगळ्या झकमाऱ्या झाल्याच्या नंतर 1990ला डंकेल प्रस्तावावर सह्या करा, आता चर्चा करत बसण्यात काय अर्थ नाही, ज्यांना मंजूर आहे त्यांनी या. 2/3 जास्त देश त्याच्यामध्ये तातडीनं समाविष्ट झाले. याचं कारणच ते आहे की व्यापार ही गोष्ट सध्या महत्त्वाची होऊन बसलेली आहे आणि व्यापारामध्ये येणारा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे युद्ध आहे. आणि त्याच्यामध्ये तर छोट्या पातळीवरचं असं जर सतत अस्वस्थ अशी परिस्थिती राहिली, अस्थिर अशी परिस्थिती राहिली, लोकशाही नांदली नाही किंवा लोकशाही व्यवस्था म्हणूयात, आपल्याकडे ज्या अर्थाने लोकशाही आहे तशा अर्थाने बऱ्याच बाहेरच्या देशात नाही आहे, पण लोकशाही व्यवस्था तरी आहे, कायदा सुव्यवस्था, नियम काहीतरी जे सगळं असं असावं. काश्मीरमधल्या ह्या विधानाला फार मोठा अर्थ आहे. काश्मीरमध्ये पर्यटनाचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि बरेच जण हे विसरून चाललेले आहेत की काश्मीरमधला व्यवसाय वाढला म्हणजे फक्त काश्मीरींचा फायदा होतो असं नाही. फार तिथे काश्मीरमध्ये पर्यटनाला लागण्यासाठी बहुतांश गोष्टी खाण्यापिण्यापासून ते गाड्या आणि ते सगळं बाहेरूनच आणावं लागतं. इवन तिथलं जे काही अन्नधान्य पिकतं ते पण पुरेसं नाही, त्याही लोकांना खाण्यासाठी बाहेरून मागवावं लागतं. या परिस्थितीमध्ये अमेरिकेचा एक उच्चपदस्थ येऊन काश्मीर हा महत्त्वाचा भाग कसा हे सांगतो, ह्याला फार तशा अर्थाने महत्त्व आहे.
ज्यांना समजायचं ते समजून घेत आहेत, पुढं जात आहेत, त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गुंतवणुकी होत आहेत. कितीतरी मोठ्या कंपन्यांना आता वर्षातून किमान तुमचा एक उपक्रम, तुमची कॉन्फरन्स, तुमचं काही ना काहीतरी तिथे काश्मीरमध्ये घ्या. दाल लेकमध्ये तसं त्यांनी एक मुद्दाम अशी वेगळी व्यवस्था केलेली आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या परिषदा तिथे कशा होतील. सरकारी पातळीवरती प्रत्येक खात्याला हे सांगितलेलं आहे. माझे काही मित्र त्या भागामध्ये जेव्हा नोकरीसाठी म्हणून गेले होते, त्या सगळ्यांनी सांगितलं की जाणीवपूर्वक प्रत्येक खात्यामधून तुम्हाला नियमितपणे तिथं बदल्या होतील. त्या ठिकाणी तुम्ही तिथं राहा, त्या जनतेमध्ये कसं मिसळा, आणि हे सगळं जसं नॉर्थ ईस्टच्या बाबतीमध्ये केलं गेलेलं होतं तसं काश्मीरच्या बाबतीमध्ये सुद्धा उरलेल्या भारताशी जोडून घेण्याचं चालू आहे. हे नेमकं ओळखून अमेरिकी उच्चपदस्थ परराष्ट्र खात्यातले अधिकारी, सचिव पातळीवरचे अधिकारी, गौर यांनी जे विधान केलेलं आहे हे तुम्ही पाहायला पाहिजे. मग तुमच्या लक्षात येईल त्याचं महत्त्व, काश्मीरचं महत्त्व भारताला आहे ह्या विधानाचं, काश्मीर हा भारताचा महत्त्वाचा भाग आहे ह्या विधानाचं महत्त्व नेमकं काय आहे. इथेच थांबूया.